हे यूट्यूब कसं चाललंय? सो वेलकम बॅक. गुड इव्हनिंग म्हणू का गुड नाईट म्हणू कळत नाहीये, कारण की रात्रीचे 11:30 वाजलेत आणि आम्ही गणपती बाप्पा आमचे आणायला चाललोय. सोसायटीच्या मंडळाचे घरचा गणपती बुक केलेला आहे, उद्या सकाळी आणणार आहे पूजेच्या आधी. पण आता मंडळाची मूर्ती आणायची आहे. सो आम्ही सगळे आता बाहेर पडत आहोत आणि लास्ट इयर परंपरा म्हणजे दरवर्षीची परंपरा रात्री उशिरा जाऊन मूर्ती बुक करायची आणि मूर्ती घेऊन यायची. यावर्षी मी व्लॉग करत आहे. मागच्या वर्षी करत होता पण तो राहून गेला काही कारणास्तव, पण यावेळेस 100% होणार. तर जास्ती वेळ नको वाया घालवायला. पोरं खाली थांबलेली आहेत. सो आय एम रेडी. थोडंसं विचित्र अवतार आहे. मी वर्कआउट वगैरे केला, खाल्लंय, मील्स वगैरे केलेत, खाली फेरी मारून आलो, परत मील केले, थोडं पाणी पिलं आणि आता म्हणतोय की निघूयात. सो सगळे खाली आता जमलेले आहेत, मूर्ती आणायला निघायचं आहे. सो आम्ही मूर्ती कुठून घेतो, कसे घेतो ब्लॉगमध्ये बघा, आमचं डेकोरेशन ब्लॉगमध्ये बघा. आणि पुढचे जर मला टाईम मिळाला तर पुढचे 7 दिवसांपैकी काही दिवस मी रेकॉर्ड करेन. सो चला लेट्स गो. बाई हे बघा मुंद्रूप कसं आहे. वेलकम टू रॉमटॉक्स ब्लॉग. नाही झालं ते वेलकम वगैरे नको आपल्याला. ईव्ही गाडीत बसलोय. आयुष्यात पहिल्यांदा मी ईव्ही गाडीत एकदम ट्रॅव्हल करणार आहे टाटाच्या. आणि आमच्या भावाचे म्हणायचे बादचे गाडी चालवणार आहेत. मला थोडीशी या गाडीवर भीती वाटते, कारण मी इलेक्ट्रिक गाडीत कधी बसलो नाही. अरे तू टेन्शन नको घेऊ, मी आहे ना पुढे. काय झालं तर भाई मी पहिली उडी मारेल गाडीत. नको पुढे नको मारू. अरे ते दाखव ना. चिने अरे येतो का चिने? मूनरूफ आणि सनरूफ दाखव आपलं. मूनरूफ इथं आहे. अरे हे सनरूफ आहे आणि इथं सनरूफ आहे आणि हे इथं मूनरूफ आहे. ओपन दिसलो ते उघडलं पण जातं. कोण रे बाबा टुकटुक वाजवतो. चिने गाडी तर कशाला हवी आता तुला? अरे रस्त्यात गाडी लावली आहे का? मेंटलच आहे. आवडली रे गाडी आपल्याला, खरंच भारी रे. थांब जरा आपण लगेच टेक रिव्ह्यू करू. टेक रिव्ह्यू. सो दिस इज एसी का बटन. थांब जरा पिवडं थांब जरा. बटन बघतोय काय. This is AC का button and this is rear and this is what max rear. This is I think fog lamp and this is the parking light and this is dicky, this is lock and this is 360 view. 360 view. Let's. Oh my god, you can see it. Bro. Yeah. not गाडीने हलवतोय ते का? अगं बाई. ओ माय गॉड. पियुष इथं थांबलाय. अरे माग. अरे हे नवीनच टेक्नॉलॉजी आहे रे. पुढचं पण दिसतंय का? ओ माय गॉड. ही गाडी घ्यायला पाहिजे. ही गाडी 100% घेणे. ही गाडी आपण घेऊयात, काही विषय नाही. पहिले थार रॉक्स घेऊ. पिवड्याला बस बाबा पिवड्या बस. पाय मारते माझे इथं. आधीच लेग्स मारून आलोय आणि मी. पिवड्याचं तोंड नाद करते पिवड्या. निमे काय म्हणणे? निमेला फेम आवडत नाही. आयन काय म्हणणे? शनिवार वाड्याच्या गेटला गाडी लावली आहे. ही वॅगनर एकदम टॉप रेटेड गाडी बाबडे. जी वॅगनर आणि जी वॅगनर आणि आमची टाटा हायलक्स. जी तुम्हारे पास कौन सी गाड़ी है? जी वैगन. जी वॅगन आर टॉप रेटेड गाडी. जी वॅगन आर. काय रे? आता गणपतीची मूर्ती काय करायचं आता आपल्याला? मूर्ती घ्यायची, सिलेक्ट करूया. कुठली चांगली वाटते बघू. बरं चालेल. चला 5-7 जण झालेली आहेत. 10 जण 15 जण गोळा. मागं सपोर्ट सिस्टम आहे आपली. निघूयात पुढे. इतके सुंदर मूर्त्या आहेत इथं. आता एवढ्या ह्याच्यातनं चूज करणं कठीण काम आहे. तुला काय करायचंय? मला काय करायचं? तुला दर ह्याच्यात घ्यायचं का मी? 100% भाऊ. बघू कुठली मिळते चांगली. पोलीस मामांनी जरा वादविवाद केलाय. मस्तपैकी ट्रॅफिक जॅम झालेलं आहे पोलीस मामांमुळं. पोलीस मामांना काही कळत नाही. अतिशय मेंटल पोलीस मामा आहेत. अख्खं ट्रॅफिक जाम करून टाकले वाकडी गाडी लावून.
पोरं अशी थांबले टेन्शनमध्ये बघत की काय नक्की चाललंय काय नाही चाललं. आता आपण जरा PMCच्या स्टॉल्सला आलेलो आहे. बघत आता इथं बघू, पण पहिले ट्रॅफिक क्लिअरन्स बघून घेऊ काय एक्झॅक्टली होते. तो बघा, अगो बाई तो केवढा आहे तो. या I-20 वाल्यांनी जरा मस्ती केली आहे त्यामुळं, अजून काही नाही. चिन्या फुल त्रस्त दिसतोय. चिने एवढं त्रस्त का झालं आयुष्यात. हाय ग देवा. आता मला आपण कुठून चालू केलेलं रे. शनिवारवाड्यात इथं 5 ते 7 स्टॉल्स बघितल्यानंतर आम्हाला काही मिळालं नाहीये. जशी मूर्ती हवी आहे तशी काही मिळत नाहीये. तर आमचा प्रयत्न असा चालू आहे, हा I-20 वाला 100% कोणाला तरी उडवणार आहे. आणि ते जॅकेटचा कमाल आहे रे, अजून काय नाही, जॅकेटचा कमाल आहे. आता PMCच्या स्टॉल्सची इथं बघू काय मिळतंय का, नाही तर मग कठीण गोष्ट होणार आहे. बरं, ही मूर्ती अशी म्हणजे फायनलाइज करायची ह्याच्यात आहेत असं दिसतंय. पण वरती झूम कर, वरती जर झूम केला आपण तर ही जी मूर्ती आहे टॉप राईट कॉर्नरची ही भारी वाटते खूप. कारण की याचं कलर कॉम्बिनेशन एकदम मस्त आहे. फक्त ते पिंक हायलायटिंग वगैरे चाललंय गोंधळ. तर 2 मिनिटात पिंक हायलायटिंगचा गोंधळ आपला जेव्हा सॉर्ट होईल त्याच्यानंतर एक्झॅक्ट डिसिजन काय आहे ते कळून जाईल. चांगलं वाटतंय मला असं वाटतं की दिस इज गुड, दिस इज व्हेरी गुड. आत्ता जी मूर्ती बघितली ती झाली आहे कॅन्सल, कारण की त्यात ते थोडंसं पिंक हायलायटिंग आहे आणि पोरांना पिंक हायलायटिंग नको. तर आता दुसरी कुठली तरी मूर्ती बघायचं चाललंय. चला पुढे. धवन आणि सनीदादाचं आगमन झाले 2 व्हीलरवरती. आम्ही प्रेशर देतो म्हणून. बरोबर, ठीक आहे बघ. गॅरेज वर टकलं साईडला काढ. रॉयल वाटतं. मग तुला आवडलं हां काय म्हणतोय परत चालू. हां केलं. तुझं काय म्हणणं आहे? तुला कुठली आवडली? आवडली. थांब आता मला दाखवतो. आमचं जरा चाललंय आमचं काय मी काढतो. हा पुढे बोलतो का आता, मी तुझ्याकडेच ठेवलेलं. तुमचं जनरेशन आहे, तुम्ही जो डिसिजन घेताल तर फायनल आम्ही काहीच बोलणार नाही. तुला ही आवडली ती आवडली ती बोल. तू फक्त बोट दाखव. फक्त सेकंदाला डिसिजन चेंज नका करू. बोट दाखवले. तू बोल. हा चल पुढे तुझं बोल. हा चल. तू घरी जा. लालबाग नाही. एक काम कर, तू साईडला हो. तू इकडे उभा राहा माझ्या साईडला उभा राहा. माझ्या साईडला पुढची वाली म्हणतोय मी. तुझं काय, तू पिअर प्रेशर वाला आहे ना. कोण निम्या राहिलं नाही झालं संपलं. पण एकच गोष्ट तुम्हाला क्लिअरली सांगतो, आता आपल्या जर माझा तोच विषय झाला, आमची मूर्ती जर तू बघितली ना तर तुझे डोळे जसं तू म्हणला ना थोडेसे पिंगले का तसं बारीक वाटतं. तिचे थोडेसे उत्तेजित आहेत, तर ही फायनल करा. नाही तर मग तिकडे जे मुलं म्हणतायत ना लहान, ती सगळी फायनल करा. 2 पैकी मूर्ती छोटी आहे, मोठी आहे 29 आहे. हा सेकंदाला स्वतः डिसिजन चेंज करतो आणि दुसऱ्यांना सांगतोय की डिसिजन चेंज नका करू. हेच वैयक्तिक महत्व कसं आहे माहिती का? महत्व नाही काय, वैयक्तिक डिसिजन ह्याचं कसं आहे की पोरं म्हणली हे तर हे, पोरं म्हणली ते. झोपलेली मूर्ती आहे तसं बघायला गेलं तसं तुझी उभी मूर्ती मला तर उभी दिसते तरी बरी आहे. मागची जर अशी थोडी डोळे एकदम लहान करू ना आपण त्याला. गाडीला पाठवलं. गॅरेला नुसतं ते हळदी कुंकू आणण्यासाठी तास लागतोय. काय कसं काय करायचं? अरे गॅरे इतक्या वेळ लागला तर कसं होईल तुला? तुझी गाडी कोण घेते?
पहिले हळद कोण घेतो पहिले हळद. त्याला हळद कुंकूतला डिफरन्स कळेना झालाय पिवड्या. दे ना तू तुझ्या हातानी. हलकासा वरत ना. हा एकदम थोडा घे. अरे नको एक चुटकी घे त्याच्यात. चुटकी घे. चुटकी कमी टाक. एकदम बस ते हात डोक्याला लावून. अरे तसं काय नाही. बरंच काहीतरी आहे. दोरी बांध मागच्या हाताला. शस्त्र आले. हात पुसते यार ये मध्ये. राहू दे. गुंडाळा मार. मार गाठ मार. सुटला दोरा. डबल कर नाही सिंगल झाला. काय म्हणतोय सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. लक्षात ठेव. डबल कर. काय हो तुला बोलवले. अजून एक कर. मावशीने बोल. टेलिपती. अरे ते मावशीने बोलवलंय म्हटलं. मावशीने बोलवलंय. बाद झालं. शाबास. एवढे उचलून देतो का त्याला. एक मार छोटी. सरळ कर मूर्ती पाठवा. सोम कुठे गेला? सोम सर पाठ सरळ कर. पाठावरती मूर्ती सरळ कर. पहिले उचलून कर. झेपेल बापी आता. मागं घ्या अजून. उचल मागणं उचल. नंतर पूर्ण नाही उचलायची. मागणं उचल. मागं वेट असतं मूर्ती. इथनं उचल. चला. हात सरळ कर. पाठावरती मागं घे मूर्ती. हात लाव पहिले. आणि ढकल मागं. इथं पकड आणि ओढ मागं. तसं काय करू दे. त्याला नॉर्मल दे ना. मागं नॉर्मल हे करू दे ना. सरकू दे ना मागणं. पाटाला हात लाव खाली. हा चला. उचल. गणपती बाप्पा. तुझ्या अंगावर वेट ठेव. हो उचल. सोड. पाठ सोड. काय पाठ सोड आणि फक्त मूर्ती घे. पाठ नको. चला. गणपती बाप्पा मोरया. आमच्या ग्रुप मधला सर्वात लहान कार्यकर्ता मित्रच झाला ना सनी दादा. मित्राचा पोरगा. काय नाव आहे तुझं? आयांश. दरवेळेस विसरून जातो तुझं नाव. लय अवघड आहे. लक्षात ठेवणार. कार्यकर्ता लय अवघड प्रकारचा आहे. आगाव आहे बरं का. लय आगाव आहे. अतिशय आगाव आहे. काहीतरी बोल बरं. काहीतरी बोल. आता डायरेक्ट पुढच्या वर्षी गणपती येणार आहे तर इकडे पण गेले. मेंटल. आयुष्यभराचा मेंटल प्राणी. इकडे पण केलंय. पाटा सगळं उचलायला कसला बाजार उठल. नाही बसता येईल. घे थोडं.
अशा प्रकारे बाप्पांची मूर्ती आम्ही सोसायटीमध्ये पण आणि मी घरी सुद्धा आणलेली आहे. आरती वगैरे सगळं झालेलं आहे आणि 10 दिवस आता घरी बाप्पा असणार आहेत. खूप छान वाटतंय. सोसायटीमध्ये गणपती आले की माहोल एकदम मस्त असतो, एकदम तंदुरुस्त असतो आणि मोस्ट प्रॉब्ली मला व्हिडिओज काढायला मिळाले तर मी काढीन, पण हा एक स्टार्टिंग फेज म्हणता येईल. मी असेच व्लॉग्स काढायला ट्राय करत जाईन. जेवढे जास्ती जमतील, जेवढे जास्ती मला फुटेजेस मिळतील तेवढे मी कॅप्चर करायला ट्राय करत जाईन, मेमरीजसाठी ॲटलिस्ट. चला व्लॉग इथंच थांबूयात. बोला गणपती बाप्पा मोरया.